12वीत असताना ट्रेनमधनं घरी येत होते मी आणि माझी मैत्रीण होती ट्रेनमध्ये आणि त्यावेळी ना तो धडकन सिनेमा आला होता अगं. तर धडकन सिनेमाची सगळी गाणी खूप फेमस झालेली. तुम दिल की धडकन में आणि तेव्हाचे स्टेशनवर असताना आपली ही जी गरीब पोरं असतात ती त्या गाण्यावर ती गाणी गायची आणि आता काय ट्रेनमध्ये होतं माहीत नाही, बिचाऱ्यांना उभं राहायलाही जागा नसेल, पण त्यावेळी असायची थोडीफार. जेव्हा त्या ट्रेनमध्ये यायचे आणि ना चपटे असे 2 दगड घेऊन ना ते असे असे वाजवत वाजवत ती गाणी गायचे. आणि मला ना एक मुलगा आणि त्यांच्या पण ट्रेन्स वेळा सगळ्या बाई त्यांना पण असतात, त्यांच्याही ठरलेल्या असतात, त्यामुळे त्या ठरलेल्या वेळेला ठरलेल्या स्टेशनला तो मुलगा चढायचा आणि तुम दिल की सुरू व्हायचा. त्याला शब्द खरे यायचे नाही, पण त्याचं डेडिकेशन इतकं कमालीचं होतं की 1-2 दिवस 3 दिवस झाल्यानंतर एक दिवस असं झालं, मी त्याला इथे बोलवलं माझ्याकडे आणि मी त्याला म्हटलं मी तुला ना 10 रुपये देईन. आता मला आठवत नाही मी 10 बोलले का 20 बोलले. म्हटलं मला ना तुझे दगड ते वाजवतोस ना ते कसे वाजवतोस ते शिकव. तर तो इतका खुश झाला की अरे ही जी काय खांद्यावर बॅग घेऊन कॉलेज शाळेत जाणारी जी माणसं आहेत ते आज आपल्याकडनं काहीतरी शिकणार आहेत, याचं त्याला एक विशेष कौतुक वाटलं. आणि तो अरे दीदी मैं सिखाता हूं म्हणून सुरू झाला. त्याने मला ते दगड त्याच्या खिशातले अजून 2 दिवस दिले आणि मला ते शिकवलं. मला येतात ते दगड वाजवता, खरंच येतात, म्हणजे काही नाही झालं तर आपल्याला एक सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे. सो ते दगड त्याने मला ते वाजवायला शिकवले आणि मज्जा आली मला. डोंबिवलीपर्यंतचा प्रवास कमालीचा झाला. मी डोंबिवलीला जाईपर्यंत एक नवी कला अवगत झाली मला. आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय होती माहिती आहे का, मी ट्रेनमधून उतरले आणि तो ट्रेनच्या दारात येऊन ओरडला. सॉरी, मला पहिल्या दिवशी नाही आले, मला नंतर ते प्रयत्न करून दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी आले. आणि पहिला दिवस होता तेव्हा तो मी उतरले ट्रेनमधनं आणि तो मला जाताना म्हणाला, अरे दीदी इझी आहे, आपको आ जाएगा, कोई टेन्शन नाही आहे. आणि मला इतकं छान वाटलं आणि तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ना की अरे आपको आ जाएगा, तर मला असं वाटलं की ही जी सकारात्मकता आहे की बाबा त्याला गुगल कुठलाही डिव्हाइस माहीत नव्हता, त्याला काहीच माहीत नव्हतं, त्याला हेही माहीत नव्हतं की मी त्याची किल्ली उडवते का मी काय करते, त्याला त्या 10 रुपयाचा आनंद नव्हता, पण त्या दिवशी त्याने कोणाला तरी काहीतरी शिकवल्याचा आनंद होता आणि आय एम शुअर त्याचा दिवस तो खूप छान गेला असेल. सो या टेडेक्सच्या टॉकमध्ये मी हॅपीनेस या विषयावर बोलले होते आणि आनंद हा कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही वाटू शकता किंवा तुम्हाला मिळू शकतो याचं ते उत्तम उदाहरण होतं आणि मला त्याचं कन्व्हिक्शन आवडलं की